शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WD आहे, दक्षिण भारतामध्ये ढगाळ वातावरण सुरू झालं आहे, एक तीव्र कमी दाब किंवा डिप्रेशन तयार झालेलं आहे. या सिच्युएशनमध्ये हवामानात नेमकी काय बदल होत आहेत, महाराष्ट्रावर किती परिणाम होणार आहे, या सर्व बाबी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत सविस्तर बघा. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं 8 आणि 9 आणि 10 तारखेपर्यंत म्हणजे साधारण 3 दिवस डिप्रेशन आणि डीप डिप्रेशनच्या रूपामध्ये ही सिस्टम राहणार आहे. त्या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला उपलब्ध आहे. साहजिकच दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये या नवीन डिप्रेशनमुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. डिप्रेशनचा प्रवास सुरू झालेला असून गेल्या 2 दिवसामध्ये श्रीलंकेला ओलांडून हे तामिळनाडू केरळकडे सरकण्याची शक्यता आहे. किती राज्यांवर किती परिणाम होतो आणि किती काळ हे तीव्र राहतंय हे सर्व बाबी आता महत्त्वाच्या आहे. तरी श्रीलंकेमध्ये मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या डिप्रेशनमुळे होणार आहे, कारण श्रीलंकेच्या मध्यावरून ते दक्षिण भारताकडे सरकणार आहे. श्रीलंकेच्या भूभागावर आल्यावर त्याची थोडी गती कमी होऊ शकते. थंडी धुके याच्या अंदाजामध्ये सातत्याने बदल होताना आपण बघतो. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, पूर्वेकडील अनेक राज्य आणि उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव अजून कायम आहे. शिवाय थंडीची लाट देखील पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, हिमाचल प्रदेश या अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. शिवाय उत्तर कर्नाटकामध्ये देखील थंडीची लाट दाखवण्यात आली आहे. गंमत बघा, इकडे मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे, पूर्वेला छत्तीसगडमध्ये थंडीची लाट आहे, दक्षिणेला उत्तर कर्नाटकात थंडीची लाट आहे, महाराष्ट्रात मात्र किंवा गुजरातमध्ये मात्र थंडीची लाट दाखवण्यात आलेली नाही आहे. शिवाय आपण दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आज 9 तारखेला ऑरेंज अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आला आहे. पुढील 48 तासात हवामानात बरेच बदल होतील. मध्य भारतावरील आणि पूर्व भारताकडील धुक्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केवळ राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश याच काही राज्यांमध्ये आणि जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये किंवा बिहार आणि आसाम वगैरे राज्यांमध्ये धुके राहण्याची शक्यता आहे. परंतु बऱ्याच प्रमाणात धुक्याचा प्रभाव उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंडमधून कमी होईल. त्याचबरोबर आपण बघतो केरळ, तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र हे 10 तारखेला डिप्रेशनमुळे तयार होईल असा देखील अंदाज आहे. या डिप्रेशनचा तसा श्रीलंका, तामिळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा या राज्यांमध्ये परिणाम होईल. परंतु तसा महाराष्ट्रावर याचा खूप परिणाम होईल असं स्पष्ट नाही आहे. त्यामुळे आपण थोडं 11-12 तारखेला काय वातावरण घडतंय का महाराष्ट्रामध्ये हे थोडं बघणार आहोत. आणि समुद्राच्या अंतर्गत भागात हे सगळं वातावरण सरकून जाणार असल्यामुळे तसा याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं वाटत नाही GFS मॉडेलनुसार. सध्या तरी भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट दाखवली जात नसली तरी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अशी थंडीची लाट आहे. मात्र या थंडीच्या लाटेमध्ये सातत्याने चढ उतार होणार आहेत. आपण साधारणपणे 13, 14, 15, 16, 17 या तारखांच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये थंडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता बघतो, कारण या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही थंडी कमी होणार आहे. CFS मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज या आठवड्यात दिलेला आहे. साधारणपणे हा 8 जानेवारीपासून तर 15 जानेवारीपर्यंतचा आठवडा जो आहे यामध्ये जे काही डिप्रेशन दक्षिणेला तयार होत आहे यामुळे महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलू शकतं असा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये खूप वातावरणीय बदल अपेक्षित आहेत. तसंच मार्चमध्ये वातावरणीय बदल होतील, परंतु महाराष्ट्रात फार पाऊस होईल असं नाही आहे. मात्र एप्रिल
मे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक हा अंदाज समाविष्ट करतो आणि याचं मुख्य कारण आहे की एप्रिल आणि मेमध्ये काय परिस्थिती असू शकते. तर साधारणपणे भारतभर मेमध्ये पावसाचा अंदाज आहे. मे महिन्यामध्ये NMME मॉडेलने देखील पावसाचा अंदाज दिलेला आहे. 12 तारखेला डिप्रेशनचा एक हलका प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात असू शकतो असा अंदाज अजून ECMW मॉडेलने कायम ठेवला आहे. फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही आहे, परंतु वातावरण बदलणार आहे. 13 तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. यामध्ये बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर दक्षिण, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगलीच्या काही भागात हा शिडकावा असण्याची शक्यता आहे. केवळ 2 दिवस याचा वातावरणीय प्रभाव महाराष्ट्रात दाखवला जातो आहे. त्यामुळे आपण साधारण हे वातावरण टिकतंय का, यामध्ये बदल होतो का, यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. मुख्यत्वे करून आजपासूनच महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या डिप्रेशनच्या वातावरणामुळे तयार होऊ शकते. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो. आता आपण बघतो की उद्या 10 तारखेला लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत. 10ला रात्री सोलापूरपर्यंत हे पोहोचणार आहे. त्यामुळे नेमकी महाराष्ट्रातल्या हवामानावर त्याचा काही परिणाम होणार आहे का, हे बघणं आवश्यक आहे. कारण आत्तापर्यंत आपल्याला जेव्हा आपण अंदाज बघितले तेव्हा अतिशय प्रभावी वातावरण हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलं होतं, परंतु तेवढं वातावरण आता बनेल असं वाटत नाही. थोडं आपण बघतो की गोवा, कोल्हापूर भागामध्ये, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या काही भागामध्ये आता सध्या आंबा मोहूरचा सीझन आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस जर आला तर पिकांचं खूप मोठं नुकसान होत असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट लक्षात घ्या. 11-12 तारखेला काही विभागात ढगाळ परिस्थिती तर काही विभागात हलका पाऊस असं वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे. साधारण आपण बीड परिसरामध्ये आता आपल्याला दिसते की थोडा पाऊस होणार आहे आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा थोडं मध्य महाराष्ट्रामध्ये, उत्तर मराठवाड्यामध्ये, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागामध्ये थोडं वातावरण बदलणार आहे. त्यामुळे साधारण आता सध्या तरी 12 तारखेला बीडच्या आजूबाजूने बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होईल असं दिसतंय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये याचा परिणाम जाणवणार आहे. अहिल्यानगर पूर्व भागामध्ये देखील त्याचा परिणाम होणार आहे. शेवगाव, पाथर्डीच्या काही भागामध्ये थोडाफार शिडकावा असण्याची शक्यता आहे. या पलीकडे त्याचा प्रभाव होणार नाही. थोडं हे वातावरण 13 तारखेला राहील आणि नंतर मात्र हे संपणार आहे. म्हणजे फार प्रभावी अशा प्रकारचं, फार नुकसानकारक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही. शक्यतो काढलेले कांदे असतील तर ते झाकून ठेवायची व्यवस्था करा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.